खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी केली जागेची पाहणी। समाजातील एक वंचित घटक म्हणून ज्या किन्नरकडे पाहिले जाते त्यांचा सामाजिक दर्जा वाढवा, त्यांना प्रतिष्ठा मिळावी या अनुषंगाने खासदार गोपछडे यांनी यशस्वी प्रयत्न केले असून नांदेड शहरालगत 3.5 एकर जमिनीवर लवकरच किन्नर भवन उभारण्यात येणार आहे। या जागेची पाहणी खासदार अजित गोपछडे यांनी समाज कल्याण अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांसह केली। समाजातील तिसरा घटक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या किन्नर तृतीय पंथीयांचे सामाजिक जीवन अत्यंत हालाखीचे आणि धकाधुकीचे असे झाले आहे। त्यामुळे त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळावी, त्यांच्या आयुष्यातही सुख यावे या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने तृतीय पंथीयांसाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत। शिवाय त्यांना चांगले जीवन जगता यावे, त्यांच्या जगण्या मरणाच्या प्रश्नांना न्याय देता यावा यासाठी नांदेडमध्ये कामठा परिसरातील म्हळजा येथे 3.5 एकर जमिनीवर किन्नर भवन उभारण्यात येणार आहे। येथे किन्नरसाठी स्मशानभूमी, निवास व्यवस्था व अन्य गोष्टींचीही तरतूद करण्यात येणार आहे। समाजकल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिंदिरे, तहसीलदार संजय वारकड, कमल फाउंडेशनचे सचिव अमरदीप गोधने यांच्यासह रंजिता बक्स, गुरु फरीदा बक्स, अर्चना बक्स, जया बक्स, बिजली बक्स आदी उपस्थित होते।